हॅलो गाईज, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची काही प्रणाली पाटील. तर जसं की तुम्ही मला ओळखताच की आपल्या केक हाऊस 204 हे यूट्यूब चॅनल आहे, इन्स्टा आय डी आहे आणि मी केक बनवते आणि ते बनवून ह्या चॅनल्सवर टाकत असते. ठीक आहे. तर जसे की ऑर्डर्स येतात त्याच्यानुसार मी केक वगैरे बनवते आणि टाकते. आणि जेव्हा ऑर्डरमधून केकच्या ऑर्डरमधून मला टाईम असेल तेव्हा मी इतर गोष्टी काय काय बनवत असते. तर ते जेव्हा काय काय गोष्टी बनवायची आणि ते सेलिंग वगैरे करायची, तर ते मी कस्टमायझेशन ह्या एक इन्स्टा आय डी नवीन बनवलं आणि त्याच्यावर टाकायची. तर मग आता झालंय असं की ते जे मी काय काय वेगवेगळं बनवायची, स्टिकर्स बनवायची, अजून फोटोज आणि असं काय काय नेम्स वगैरे बनवून द्यायची, खूप सारे क्राफ्ट्स वगैरे. म्हणजे कस्टमरची ऑर्डर आली की मला हे बनवून पाहिजे, ठीक आहे भेटेल, हे बनवून दिलं ते बनवून दिलं, असं खूप वेळ झाले. तर मग आता गेल्या काही 1 वर्षापासून मी बघते केक घेतात आणि केक सोबत त्यांना गिफ्ट्स पाहिजे असतात. तर आता मी नोटीस केलंय की केक आणि गिफ्ट केक त्यांना आता म्हणजे खूप सगळ्या कस्टमरला हे स्टडी केलं त्याच्यावर लक्षात आलं की मला गिफ्ट्सच जास्त पाहिजे असतात. म्हणजे असं कस्टमाइज करून त्यांना गिफ्ट्स हवेत, गिफ्ट बॉक्स पाहिजेत. तर मग त्याच्यासाठी मी काय केलं, तर कस्टमायझेशन हे खूप जणांना समजायला ओळखायला थोडंसं खूप डिफिकल्ट वाटायचं. बोलायचे हे काय कस्टमायझेशन, असं नको ठेवू, वेगळं काहीतरी बदल. तर मग म्हणूनच जसं की आपलं केक हाऊस 204 आहे, तसंच इन्स्टावर मी नेम चेंज केला आहे. तर त्याचं नाव टाकलं आहे गिफ्ट हाऊस 204. ठीक आहे. तर मग आता हे नेम चेंज केलं तर खूप जणांना वाटलं की तू केक हाऊसच केक नाही बनवणार का, आता केक हाऊसच्या जागी तू गिफ्ट हाऊस चालू केले का, किंवा मग केक सोडून तू आता गिफ्टच सेल करणार का. तर केक हाऊस हे माझं स्टार्टिंग पासून आहे. जेव्हा केक हाऊस पासून मला टाइम मिळतो तेव्हा मी गिफ्ट हाऊससाठी काम करते. आणि कारण की कसं आहे, गिफ्ट हाऊस म्हणजे गिफ्ट्स जे आहेत ते असं नाही की मी आज बनवलं आणि उद्या सेलच केलं पाहिजे. केक आपण फ्रेश बनवतो, फ्रेश देतो. आज मला ऑर्डर नाही तर मी आज गिफ्ट हाऊसचं काम करणार, गिफ्ट्स रेडी करून ठेवणार किंवा काय जे असेल ते. आणि मग ते कसं गिफ्ट्स राहतात, आपण 1 महिना 2 महिने पण आपण ठेवू शकतो. केक तसं नाही, केक बनवलं, फूड आयटम आहे, बनवलं, फ्रेश खाल्लं, तेच चांगलं आहे, बेस्ट आहे. म्हणून ते आपण फ्रेशली बनवतो आणि देतो. आणि जेव्हा टाईम असेल तेव्हा मी गिफ्ट हाऊसचं काम करते. तर मग आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, पण गिफ्ट हाऊस नाव चेंज केलं आहे. तर त्याच्यामध्ये खूप जास्त अपडेट्स आले आहेत आणि खूप जास्त आपण नवीन गिफ्ट पण त्याच्यामध्ये ॲड केले आहेत. आधी फ्रेम द्यायचो, कॅन्डल्स वगैरे ते करायचो, अजून पण खूप सारं काय काय होतं, म्हणजे गिफ्ट बॉक्स वगैरे बनवायचो, ते सगळं आहेच. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय न्यू ॲड ऑन झालंय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगते. तर मेन जे प्रोडक्ट आहे ते आहे लेझर इनग्रेव्ह प्रोडक्ट. तर जे काय मेटलच्या वस्तू असणार तर आपण लेझर मशीनने त्याच्यावर नावं टाकून देतो. फॉर एक्झाम्पल, आता सॅम्पलला दाखवायला माझ्याकडे आहेत की नाही माहिती आहे. फॉर एक्झाम्पल मेटलच्या बॉटल्स असतील. मशीन म्हणजे हे जसं की हे ब्रेसलेट आहे, तर ह्याच्यावर हे मेटलचं आहे आणि ह्याच्यावर हे बघा नाव टाकून येणार. तर असंच खूप सारे व्हरायटी, त्याच्यामध्ये कडे आहेत, मेन्स कडे आहेत, त्याच्यामध्ये पण कड्यामध्ये पण आपले खूप सारे व्हरायटीज आहेत, लाईक दिस हे असे. आणि ह्याच्यामध्ये पण व्हरायटी आहेत, मोठे पण आहेत कडे, ब्रेसलेट आहेत, मोठे पण आहेत, जसे की हे ओपन वगैरे होतात असे. तर ह्याच्यावर तुम्हाला नाव वगैरे टाकून येणार. अजून खूप साऱ्या प्रकारचे ब्रेसलेट्स आहेत, लाईक दिस, हे मोठे आहे बघा, गिफ्ट हाऊस असं म्हणजे नेम टाकून येणार असे आहेत. हे मी घातलेलं आहे. सिल्वरचे आहेत, गोल्डनमध्ये आहेत, म्हणजे सिल्वरचे म्हणजे सिल्वर कलर. आपले स्टेनलेस स्टीलचे सगळे प्रोडक्ट आहेत. तर हे सगळं स्टेनलेस स्टीलचं आहे आणि ह्याच्यावर आपण नाव टाकून देतो. तर आणि ह्याच्यामध्ये हे झाले कडे, झाले ब्रेसलेट, झाले आपल्या बॉटल्स झाल्या. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 1/2 लिटरपासून 500 ml पासून 1000 ml पर्यंत आपण बॉटल्स देतोय. त्याच्यावर तुम्हाला नाव टाकून मिळणार. आणि ब्रेसलेट काहीतरी 280 पासून स्टार्ट आहे. कडे आपले 350 वगैरे असे या रेंजमध्ये आहेत आणि ते तुम्हाला नाव टाकून मिळणार. ही प्राईस मी तुम्हाला सांगते. बॉटल्स पण 400 पासून स्टार्ट आहे, 400-500 पर्यंत बॉटल आहेत. अजून पेन आहेत, खूप सारे पेन आहेत, झरीवाले सुद्धा पेन आहेत. आणि अजून खूप सारे, म्हणजे हे CAचं काय बोलतात, किचन आणि पेन आहे, किचन पेन सेट आहेत. लॉयरसाठी पण किचन आणि पेन सेट आहेत. अजून तुम्हाला मी दाखवेल तर जे काही नॉर्मल शॉपमध्ये तुम्हाला मिळणार नाही ते तुम्हाला इथे मिळणार. तर फॉर एक्झाम्पल हे मॅग्नेटिकमध्ये आहे, हे बघा, हे असं मस्त रोटेटिंग होतं. असं एक स्टँडिंगवाला पण पेन आहे. तर अशा पेनाच्या खूप जास्त व्हरायटीज आहेत. आणि अजून जर तुम्हाला दाखवायचं झालं
तर डायरीज आहेत, ह्याच्यावर पण नाव तुम्हाला टाकून येणार. अजून हे डायरी असे सेट आहेत, ह्याच्यावर पण तुम्हाला हे जे कार्ड होल्डर आहे याच्या मेटलचं आहे, इथे नाव टाकून येणार. पेनावर नाव टाकून येणार, इथे पण तुम्हाला नाव टाकून येणार. जसं तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं. फॉर एक्झाम्पल असे खूप साऱ्या प्रकारचे डायरी सेट वगैरे आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा असं काहीतरी युनिक गिफ्ट आयटम्स काहीतरी शोधत असाल तुमच्या फेवरेट वनसाठी किंवा कोणाहीसाठी, तर म्हणजे जे काय आपल्या घरातले आहेत, आपण त्यांना फ्रेंड्स आहेत, हजबंड आहे, वाईफ आहे, भाऊ आहे, बहीण आहे, अजून बॉस आहे, कलिग्स आहेत, कोणाहीसाठी जर तुम्हाला गिफ्ट आयटम्स हवे असेल तर आपण ते जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून देऊ शकतो. आणि खूप सारे व्हरायटीज आहेत आपल्याकडे. आणि हे जे आता सध्या आहे नाव टाकून देणं, हे आता सध्याचं ट्रेंडिंग आहे, म्हणून मी ते आहे आपल्याकडे. तर जर तुम्हाला हे आवडले असतील गिफ्ट आयडियाज किंवा अजून काही तुम्हाला गिफ्ट आयडियाज हवे असतील तर नक्की मला सांगा. आणि ऑब्व्हियसली खूप जणांची असं होतं, म्हणायचं होतं की तू केक खूप छान बनवते, पण एवढा लांब आम्ही केक कसं ऑर्डर करू. पुण्यावरून अजून खूप लांब ठिकाणावरून ऑर्डर्स होतात केकच्या, पण त्या मी घेऊ नाही शकत, कारण की ऑब्व्हियस मला एवढं लांब देणं आणि नेणं पॉसिबलच नाही आहे. तर हे जे गिफ्ट आयटम्स आहेत ते आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये देऊ शकतो. आणि कसं आहे, कुरिअरने देऊ शकतो किंवा पोस्टाने पण पाठवू शकतो. आणि अजून जर मुंबईमध्येच असेल इथल्या इथे तर आपण पोर्टर करू शकतो. तर तुम्ही येऊ नाही शकत तर लांब असाल तर आपण पोर्टर सुद्धा करू शकतो. तर वाट कसली बघताय, व्हिडिओ बघितली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कशाची काय प्राईज आहे जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला मेसेज करा. नंबर, इन्स्टा आय डी सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि जर तुमचं कोण फ्रेंड जर तुम्हाला वाटत असेल की ह्यानी तरी आपल्याला द्यावं, त्याला ही व्हिडिओ पाठवा किंवा मग आपलं इन्स्टा आय डी आहे ते पाठवा. त्यांना सजेस्ट करा की तुम्ही असे गिफ्ट पण देऊ शकता. तर चलो बाय बाय. खूप सारे डिटेल्स दिल्यात, आता तुम्ही ऑर्डर करा. आता मी माझं काम केलं माझं काम केलं गिफ्ट हाऊस, केक हाऊस हे सगळं तुम्हाला शेअर करण्याबद्दल. कारण की थोडं कन्फ्युजन होतं सगळ्यांमध्ये की तू गिफ्ट हाऊस आता केक हाऊस नाही करणार का, गिफ्ट हाऊस करणार का, असं काय काय मला आलेले क्वेश्चन्स. तर मग त्याची एक व्हिडिओ मला करायची होती, तर ती व्हिडिओ केली. आणि त्याच्यासोबत जे गिफ्ट हाऊसमध्ये काय काय प्रोडक्ट्स आहेत ते पण तुम्हाला सांगितलं. आता मी माझं काम केलं तुम्हाला गिफ्ट हाऊसबद्दल डिटेल्स देण्याचं. आता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तुमचं काम करा आणि लवकर कॉन्टॅक्ट करा, इन्क्वायरी करा. आणि बाय बाय.